नमस्कार. बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेचा अर्थ नक्की घ्यायचा तरी काय? मुलींना शिकवायचे की वाचवायचे? शिकवायचे तर नक्की कुठं आणि वाचवायचं तर कुणापासून? देशात मुलींच्यावर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहिल्या की अंगावर शहारे उभे राहतात. मुलींच्यावर त्या असे कपडे घालतात, तसे कपडे घालतात अशा कमेंट केल्या जातात. पण फक्त 4 ते 5 वर्षाच्या मुलींचा काय दोष? त्या मुली म्हणून जन्माला आल्या हाच त्यांचा दोष आहे का? कोलकातामधील महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्येचं प्रकरण संपूर्ण देशात पेटलेलं असतानाच मंगळवारी सकाळी मुंबईजवळील बदलापूरमध्ये आदर्श या नामांकित शिक्षण संस्थेत अवघ्या 4 आणि 6 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संतापजनक घटनेवरून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शिशु वर्गात शिकणाऱ्या 2 मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अखेर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्या प्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांचे न्याय करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेवकांचे निलंबन केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात याचे पडसाद उमटले आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर नागरिकांनी तथा पालकांनी आंदोलन सुरू केलं आहे. या प्रकरणातल्या आरोपीला अटक झाली असली तरी जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा पालक आणि नागरिकांकडून घेण्यात आला आहे. बदलापूर बंदची हाक ही नागरिकांकडून देण्यात आली आहे. बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. रेल्वे, रिक्षा अडवण्यात आल्या आहेत. कल्याण कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बदलापूर बंदच्या दरम्यान आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. अप आणि डाऊनवरील वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेनंतर संपूर्ण शहरात याचे पडसाद उमटले आहेत. कोलकाता आणि आता बदलापूरच्या या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप पाहायला मिळतोय. संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? या प्रकरणावरून शाळा, प्रशासन आणि पोलिसांवर कोणते आरोप केले जात आहेत? त्यामागची नेमकी कारणं काय आणि याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधकांचं म्हणणं काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय SG यूट्यूब चॅनल. बदलापूरमधील आदर्श विद्याप्रसारक या नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत नर्सरीपासून ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. बदलापूरच्या या शाळेत 4 आणि 6 वर्षाच्या 2 मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या या मुली लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने या दोघीवर लैंगिक अत्याचार केला आहे. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेतून रडतच घरी आली. पालकांनी तिला विचारल्यानंतर लघवीच्या जागी जळजळल्यासारखे दुखत आहे असं तिनं सांगितलं. तिला नेमकं काय होतंय याची चौकशी केल्यानंतर तिनं जे सांगितलं ते घृणास्पद आणि धक्कादायक होतं. शाळेत लघुशंकेला गेल्यावर या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या दादानं आपल्या प्रायव्हेट पार्टला इजा पोहोचवल्याचं तिनं सांगितलं. हे ऐकल्यानंतर तिच्या पालकांना मोठा धक्का बसला. तिच्या पालकांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. तिनं आणखी एका विद्यार्थिनीबरोबर असा प्रकार घडल्याचं तिच्या पालकांना सांगितलं. त्या विद्यार्थिनीच्या पालकांशी चर्चा केल्यावर त्या पालकांनी त्यांची मुलगी ही गेले काही दिवस शाळेत जायला घाबरत असल्याचे सांगितले. त्या मुलीसोबतही तसाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना उजेडात आली ती ॲडव्होकेट जयेश वाणी यांच्या ट्विटमुळं. जयेश वाणी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये पुढं असं म्हटलं आहे की माझ्या चिमुरड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघू आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ. पोलिसांना ही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणाची माहिती द्या. 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट 2024ला सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर शाळेत रुजू झाला होता. शाळेत महिला सफाई कर्मचारी नसल्यामुळे गर्ल्स आणि बॉईज वॉशरूम स्वच्छ करण्याचं काम तो करत होता. त्याचबरोबर मुलींना वॉशरूमला नेण्याचे कामही तो करत होता. याचाच गैरफायदा घेऊन त्याने या चिमुरड्यावर अत्याचार केले होते. या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री 1 वाजेपर्यंत त्यांची FIR नोंदवून घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळवत ठेवल्याची बाब समोर आली आहे.
आरोपी अक्षय शिंदे आणि ही संस्था भाजप पक्षाशी संबंधित असल्याने तक्रार नोंदवून घेण्यास इतका विलंब झाला असे आरोप होत आहेत. चिमुरड्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराची बातमी पसरल्यानंतर शाळा प्रशासन आणि पोलिसांविरोधात पालक आणि नागरिक चांगलेच आक्रमक झाले. तेव्हा पोलिसांवर आरोपीला पकडण्यासाठी दबाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या अशा वागण्यावर आक्षेप घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदास शितोळे यांची तडकाफडकी बदली केली गेली. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. बदलापूर पोलीस ठाण्यात 2 नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत. दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत. 14 ऑगस्टला शाळेत झालेल्या संतापजनक घटनेबाबत 4 दिवसांनी म्हणजेच मंगळवार 20 ऑगस्ट रोजी जनतेच्या संयमाचा अंत झाला आणि जनता रस्त्यावर उतरली. प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने जनतेकडून तीव्र निदर्शने सुरू आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली. त्याच दरम्यान ज्या शाळेत ही घटना घडली होती त्या शाळेत तोडफोड करण्यात आली आहे. या शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी होत्या. त्याच दरम्यान आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत काही महिलांना दुखापत झाली तसेच काही पोलिसही जखमी झाले. दरम्यान या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत आहे. शाळेच्या आत काही आंदोलक शिरले. पोलिसांकडून शाळेमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आंदोलक हे ऐकण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. शाळा परिसरात आता आंदोलकांची धरपकड सुरू झाली आहे. या आंदोलनामुळे उपनगरीय वाहतूक खोळंबली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाच्या विरोधात पालक तसेच आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी शाळा प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच वर्ग शिक्षिका आणि आया सेविकांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. गर्ल्स वॉशरूमसाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती का करण्यात आली नाही असा संतप्त सवालही आता विचारला जातोय. तसंच ही घटना घडली त्यावेळीचे CCTV फुटेज आरोपीला वाचवण्यासाठी गायब केले असल्याचेही आरोप होत आहेत. शाळा प्रशासनाकडून कोणीही समोर येऊन याबाबत पालकांशी चर्चा केली नसल्यामुळे पालक चांगलेच आक्रमक झाले. शाळेकडून आरोपीची हकालपट्टी करण्यात आली असून ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने संस्थेच्या सेवेत आला होता त्या कंत्राटदार कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याचा करार रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर तब्बल 4 दिवसांनी शाळेकडून माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर सकाळ वृत्तप्रतिनिधी असलेल्या मोहिनी जाधव यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. काय म्हटलं आहे त्या ट्विटमध्ये पाहूया. तू अशी बातमी देतेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय. हे शब्द आहेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे. माजी नगराध्यक्ष असलेले वामन म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक असल्याची बातमी पुढे आली आहे. पत्रकाराचे काम हे सत्य रिपोर्ट करणे. सकाळ वृत्तपत्रात प्रतिनिधी असलेल्या मोहिनी जाधव या पोलीस स्थानकात बदलापूर घटनेचे वार्तांकन करायला गेल्या असता त्यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी दिली. तसेच कोट्यवधी रुपये खर्चून लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांची सुरक्षा महत्त्वाची नाही का असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला आहे. केलेल्या आरोपावर वामन म्हात्रे यांची अजून प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान अत्याचाराच्या या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पोलिसांकडून तपासाचा अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून विशाखा समिती राज्यातील ऑफिससोबतच शाळांमध्ये स्थापन करणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. तसंच CCTV बंद का होते याचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला वेळ लावल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांची आणि शाळेच्या संस्थेची चौकशी पुढच्या 2 दिवसात करण्याचे आदेश मंत्री शंभूराजे यांच्याकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणावरून आता विरोधक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्यात. अत्याचाराचं प्रकरण व बदलापूरमधील आंदोलनावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तत्पूर्वी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, प्रशासनाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यात दिरंगाई करू नये, राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबाव्यात, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने व कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी 1 वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी असे कृत्य करणाऱ्या नराधमांना
सगळ्यांच्या समोर फाशी देण्याची मागणी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष कोणतेही अत्याचाराचे प्रकरण पाहताना त्यात धर्म आणि जात हा घटक पाहून आपली भूमिका ठेवताना दिसतात. त्याचबरोबर सत्ता असताना व विरोध असतानाही त्यांच्या निर्णयाचा विचार केला तर त्यात जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिलेले दिसून येतं. या संपूर्ण कुटुंबासाठी अत्याचार हा अत्याचारच असतो. आरोपी मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा आहे यावरून त्या अत्याचाराची तीव्रता कमी जास्त होत नसते. पण ह्या अत्याचारांची मालिका थांबणार तरी कधी? ज्या पालकांच्या घरी मुली आहेत त्यांना कायमच मुठीत जीव धरून जगावे लागणार आहे का? मुलगी वाचवण्यासाठी शिकवायची की शिकवणे बंद करून मुलगी वाचवायची असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.